हरे नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसां राशिन्नाशयति विघ्नानां. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषराज्यापः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याविलक्षम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. अविरलमदजलनिवहं भ्रमरकुलानितसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे. अनेन प्रीयतां देवो भगवान् सिद्धिनां पतिः श्रीगजाननः पूर्वैषामस्माकं कुलदैवतं. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मतां. हरे नमः. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. श्रीमद भागवताच्या प्रारंभी हा मंगलाचरणाचा श्लोक आहे. महर्षी वेदव्यास यांनी हा मंगलाचरणाचा श्लोक या ठिकाणी रचलेला आहे. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्. मंगलाचरण म्हणजे कोणत्याही शुभ गोष्टीला प्रारंभ करताना जे भगवंताचं स्मरण आपण करतो. भगवंत स्वतः मंगलायतनम हरी. भगवान स्वतः मंगलायतन आहे. म्हणजे मांगल्य हे त्याचं स्वरूप आहे. आपण देवीची प्रार्थना सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके अशी करतो. ही सर्व मंगल मांगल्ये, मंगलता हे भगवंताचं स्वरूप आहे. आणि मांगल्य हा त्याने दिलेला प्रसाद आहे. आणि त्यामुळे त्याचं स्मरण, यस्य स्मरण मात्रेण, केवळ भगवंताचं स्मरण हेच मंगलकारक आहे. जन्मसंसार बंधनात ज्याच्या केवळ स्मरणाने जन्म आणि मृत्यू, संसार आणि प्रपंच याच्या पलीकडे आपल्याला जाता येतं, त्याला म्हणतात प्रत्यक्ष भगवंताची कृपा. आणि म्हणून जो मंगलायतन आहे, जो मंगलकारक आहे, जो मंगलस्वरूप आहे, त्याचं प्रथम ध्यान करणे म्हणजे मंगलाचरण करणे. भगवंत याच्या केवळ स्मरणाने आपल्या अशुभाचा नाश होतो. आणि म्हणून आपण म्हणतो की ज्याप्रमाणे सूर्य उगवल्याबरोबर अंधार राहत नाही, सूर्य उगवल्या क्षणीच अंधार नाहीसा होतो, त्याप्रमाणे भगवंताचं नामस्मरण केल्याबरोबर सर्व प्रकारचे दुरित, सर्व प्रकारचे पातक, सर्व प्रकारच्या अशुभ गोष्टी ह्या क्षणात नाहीशा होतात. नाहीशा कराव्या लागत नाहीत. नाहीशा करण्यासाठी त्याला कोणते प्रयत्न करावे लागत नाहीत. का तर भगवंताच्या केवळ नामस्मरणानेच हे नष्ट होतात. म्हणजे परिणाम, भगवंताच्या नावाचा परिणामच असा आहे की ज्या परिणामाचा आपण विचार देखील करू शकत नाहीत, इतक्या क्षणामध्ये ते नाहीसे होतात. म्हणून भगवंताच्या नामस्मरणाचं महात्म्य हे असल्याने, भगवंताच्या स्मरणाचं महात्म्य हे असल्याने आपण मंगलाचरण करण्याची पद्धत आहे. कोणत्याही ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण का करावं? कोणताही ग्रंथ जेव्हा लिहायला आपण बसतो, रचायला आपण बसतो, तेव्हा नाही म्हटलं तरी अहंकार आपल्या मनामध्ये निर्माण होतच असतो. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्यांनी सांगितलं
की बोली अरूपाचे रूप दावीन, बोली अरूपाचे रूप दावीन आणि अतींद्रिय भोगविन इंद्रिया करवी. आता या ठिकाणी तया कारणे मी बोलेन, इथे मी, मग माऊली तुम्ही म्हणता ज्ञानेश्वर माऊलींनी तर मी शब्द वापरला म्हणजे माऊलींना अहंकार झाला का? तया कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. मग हा अहंकार आहे का? इथं माऊलींनी मी शब्द वापरला आहे. आपण तर म्हणतो मी म्हटलं की अहंकार आला. हो, कोणताही ग्रंथ निर्माण करायचा असेल तर किंचित स्वरूपात अहंकार असतोच. अहंकार हा अपेक्षित आहे, कारण त्याच्याशिवाय ग्रंथ निर्माण होत नाही. ग्रंथ असो, कोणतंही कार्य असो, आपल्याला करायला प्रवृत्त करतो तो अहंकार, की मला हे करायचं आहे, मी हे करणार, मला हे करायचं आहे, माझी ही भूमिका आहे, मला हे पार पाडायचं आहे. आता इथे अहंकार असतो का नाही? असायलाच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय कार्यच घडत नाही. अहंकार असल्याशिवाय लेखनाचं कार्य घडत नाही, अहंकार असल्याशिवाय साहित्य निर्मिती होत नाही. म्हणून लेखकाला लेखनपूर्व अहंकार असतो. लेखनाच्या पूर्वी तो अहंकारानेच प्रवृत्त होतो. फक्त मुद्दा एवढाच आहे की हा अहंकार बाधित होतो का? हा अहंकार आपल्याला बाधित करतो का? का तो बाधित होतो म्हणजे तो नष्ट होतो? अहंकार माऊलींना देखील, माऊलींनी जेव्हा असं म्हटलं की मी ही ज्ञानेश्वरी लिहित आहे, तेव्हा इथं मी आला. मग हा अहंकार अहंकार रूप नाही आहे का? तर त्याचं विसर्जन कशामध्ये करायचं आहे? भगवंताच्या नामस्मरणात करायचं आहे. ज्या अहंकाराचं विसर्जन, अहमचं विसर्जन सोहममध्ये करायचं आहे. अहम हा सोहम झाला पाहिजे. अहम मी हे लिहितोय, पण माझ्या करवी देव करवितो आहे, ही भूमिका आहे माऊलींची. की मी एक निमित्त मात्र आहे. मी आहे पण तो निमित्त मात्र आहे, पण करणारा, करता करविता मात्र तो आहे. करता करविता मात्र ईश्वर आहे. अर्थात या ठिकाणी मीचं विसर्जन कशामध्ये झालं? आम्हीमध्ये झालं. अहमचं विसर्जन सोहममध्ये झालं. मीपणाच्या व्यक्तित्वाचं विसर्जन, व्यक्तिगत असणाऱ्या अहंकाराचं विसर्जन व्यापक असणाऱ्या सार्वकालीन सार्वजनीन भगवत प्रेरणेमध्ये झालं. आणि म्हणून या ठिकाणी मंगलाचरण यासाठी करायचं की लेखनाच्या पूर्वी अहंकार असतो, निर्मितीच्या पूर्वी अहंकार असतो, पण त्या अहंकाराचं विसर्जन करता आलं पाहिजे. यालाच म्हणतात नमन. नमन शब्द आपण वापरतो. नमन म्हणजे नमस्कार. हो, नमन म्हणजे नमस्कार. पण न म्हणजे काय? तर मन नसणे. मन, मन रहित अवस्था. मन हे विकारग्रस्त होणार आहे. मन हे कामक्रोध लोभ मोह मद मत्सराने ग्रस्त आहे. म्हणजे मन हे मुळातच अहंकारयुक्त आहे. पण त्याचा अहंकार नष्ट करायचा असेल तर न केलं पाहिजे. आणि म्हणून नमन हा जो शब्द आहे तो मन रहित स्थिती, मनरहित अवस्था, मन नष्ट करणे. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की मन अर्थात विमन होणे, मन अमन होणे, मन नष्ट होणे. मनाची या ठिकाणी स्थिती केवळ निर्मल स्वरूपामध्ये जेव्हा मन राहतं तेव्हा ते शुद्ध सात्विक स्वरूपामध्ये जे मन असतं ते निर्मल मन, ते मन रहित आहे. जे रजोगुणी आहे ते मन विकारग्रस्त आहे. जे रजोगुणी आहे ते अहंकारग्रस्त आहे. जे रजोगुणी आहे ते कार्यप्रवृत्त आहे. पण या कार्याला भगवंताची प्रेरणा आहे. हे कार्य माझ्याकडून देव करून घेतोय असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या म्हणण्यामागे अहंकाराचं विसर्जन असतं. आणि म्हणून या ठिकाणी नमन हे आवश्यक आहे. हे मंगलाचरण 3 प्रकारचं आहे. एक मंगलाचरण नमस्कार रूप आहे. आपण ओ नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हे नमन कसं आहे? हे मंगलाचरण कसं आहे तर नमन स्वरूपाचं आहे. नमन म्हणजे नमस्कार. नमस्कार रूप मंगलाचरण ओ नमोजी आद्या या प्रकारचं आहे. दुसरं स्तुती रूप असतं. ज्या ठिकाणी ज्याप्रमाणे
आपल्याला स्तुती केलेली दिसते, भगवंताचं वैशिष्ट्य सांगितलेलं दिसतं. त्या भगवंताला नमस्कार करताना त्याचं स्तुती या ठिकाणी वागर्थ प्रतिपत्तये, ज्या ठिकाणी जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. कालिदासाने म्हटले, महाकवी कालिदास म्हणतात की वागर्थाविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. इथे वंदन केलेलं आहे, इथे त्याचं महात्म्य सूचित केलेलं आहे, त्याची स्तुती केलेली आहे. नवमीड्य किंवा तडिदंबराय असे जे वर्णन भागवतामध्ये दिसतं ते ब्रह्मदेवाने केलेली स्तुती कृष्णाची, ती स्तुतिरूप वंदन आहे किंवा स्तुतिरूप नमस्कार, स्तुतिरूप मंगलाचरण आहे. आणि तिसरं आहे ते वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण. वस्तुनिर्देशात्मक म्हणजे काय? या ठिकाणी वस्तूचा निर्देश. वस्तू म्हणजे पदार्थ नव्हे, वस्तू म्हणजे जगातले भौतिक पदार्थ नव्हे. आपण वस्तू शब्द अनेक गोष्टीसाठी वापरतो. मग खुर्ची आहे, टेबल आहे, याला आपण वस्तू म्हणतो. एक चौरंग आहे, खुर्ची आहे, टेबल आहे, काय माईक आहे, याला वस्तू म्हणतो. पण परमार्थात त्याला वस्तू म्हणत नाहीत. परमार्थामध्ये त्याला वस्तू शब्द फक्त ईश्वरासाठी वापरलेला आहे. जो भगवान षड्गुणैश्वर्य संपन्न आहे त्या भगवंताला वस्तू असा शब्द वापरला आहे. म्हणून वस्तू म्हणजे भौतिक वस्तू नव्हे. या ठिकाणी वस्तू निर्देशात्मक म्हणजे भगवंताचा निर्देश ज्याच्यातून केलेला आहे. आता नमनाचे 3 प्रकार आपण बघितले. एक स्तुतिरूप नमन आहे, एक नमस्कार रूप आहे अर्थात आशीर्वाद रूप आहे, आणि तिसरं जे नमन आहे ते वस्तू निर्देशात्मक अशा स्वरूपाचे. वस्तू म्हणजे भगवान. आता तुम्ही म्हणाल भगवंताचा मग वस्तू निर्देश कशामुळे हो? नमन करायचं तर सरळ नमस्कार केला, स्तुती केली तरी ते नमनच आहे. आशीर्वाद पर वाक्य वापरलं तरी ते नमनच आहे, ते मंगलाचरणच आहे. हो, पण जो भगवान निर्गुण निराकार निर्विकार आहे त्याचं कोणत्या शब्दात नमन करावं? त्याचं मंगलाचरण, त्याचं विवरण कोणत्या शब्दात करावं? ज्याला जो अशब्द आहे, ज्याला कान नाहीत, ज्याला डोळे नाहीत, ज्याला हात नाहीत, ज्याला पाय नाहीत, माऊलींनी वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये की असा 9व्या अध्यायात तुम्ही पहा, त्यांनी सांगितलं आहे की ज्याला कान नाहीत, ज्याला डोळे नाहीत, मग ईश्वर भगवान निर्गुण निराकार निर्विकार आहे, त्याला कोणतंही रूप नाही, आणि मग वर्णन कसं करणार? वर्णन कोणाचं करता येतं? वर्णन एखाद्या गोष्टीचं आपण ज्याला करायला लागतो तेव्हा त्याला रंग आहे, रूप आहे, आकार आहे, स्वरूप आहे, त्याचं आपण वर्णन करू. समजा एखाद्याने घर बांधलं, त्या घराचं वर्णन आपण करू. समोर बाग बगीचा आहे, तो लेजंग इमारत आहे, सुंदर अशा प्रकारचे कारंजे उडत आहेत, ते दृश्य स्वरूप आहे म्हणून वर्णन करता येतं. पण जो अदृश्य आहे त्याचं वर्णन काय करणार? जो अदृश्य आहे, ज्याला रूप नाही त्याचं वर्णन करता येणार नाही, ज्याला रंग नाही त्याचं वर्णन करता येणार नाही, ज्याला आकार नाही त्याचं वर्णन करता येणार नाही. आणि म्हणून जो भगवान वस्तू निर्देशात्मक, याचा अर्थ असा की भगवंताचा निर्देश करावा लागतो, याला म्हणतात वस्तू निर्देशात्मक. निर्देश म्हणजे सूचन करणे, निर्देश म्हणजे समसूचित करणे, निर्देश म्हणजे खूण दाखवणे, खुणेने दाखवणे. निर्देश म्हणजे खूण. या ठिकाणी माऊलींचा शब्द वापरायचा तर श्रुती माऊलीये खूण केली. श्रुती माऊलींनी खूण सांगितली. खूण सांगितली म्हणजे पत्ता सांगितला. पत्ता, जो ईश्वर निर्गुण निराकार निर्विकार आहे त्याचा पत्ता काय हो, त्याचा ॲड्रेस काय, त्याची खूण काय, तो कसा ओळखायचा, हे सांगणं म्हणजे या ठिकाणी वस्तू निर्देशात्मक. ज्याप्रमाणे ज्याला शाखाचंद्र न्याय असा एक शब्द न्यायशास्त्रात वापरलेला आहे. शाखाचंद्र न्याय म्हणजे काय? ज्याप्रमाणे एखादी बारीक चंद्राची कोर द्वितीयेची चंद्राची कोर ही दिसत नाही डोळ्याला. अमावस्या होऊन गेलेली असते, प्रतिपदा आलेली असते, आणि प्रतिपदेनंतर प्रतिपदेला बारीक चंद्रकोर दिसते. प्रतिपद चंद्र रेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता.
प्रतिपदेची चंद्राची कोर दिसत सुद्धा नाही डोळ्याला, इतकी बारीक असते. द्वितीयेची थोडी दिसायला लागते, पण मग दिसायला लागते आणि कुठे हो चंद्र कुठे, चंद्र कुठे, चंद्र काही दिसे ना. मग एक जण म्हणला, हो चंद्र तुम्हाला पाहायचा आहे का द्वितीयेचा? हो म्हणले, चंद्र कुठे काही दिसेच ना, ह्या ढगाच्या आड कुठे दिसे ना. हे पहा, तुम्ही पहा, ही झाड दिसतं का? हे लिंबाचं झाड, हा लिंबाचं झाड आहे ना, ते काय त्याची फांदी दिसते का? ही पूर्वेकडे गेलेली फांदी, हां फांदी दिसली. मग त्याचा वरचा फाटा पाहिला का? हो वरचा फाटा पाहिला. त्याच्या वरच्या बाजूला असलेल्या पानाच्या आड तुम्ही पहा. हां हां दिसली दिसली, चंद्राची कोर दिसली. कधी दिसली हो? आधी लिंबाचं झाड दाखवलं, मग लिंबाची फांदी सांगितली, मग तो ढगळा सांगितला, मग पानं सांगितले आणि पानाच्या आड लपलेली सांगितली. मग आता या ठिकाणी काय केलं? तुम्हाला पाहायचा होता चंद्र आणि तुम्ही म्हटलात मला लिंबाचं झाड कशाला दाखवायला? चंद्र काय लिंबाचं झाड आहे काय? न, चंद्र लिंबाचं झाड नाही आहे. चंद्र आकाशात आहे, लिंबाचं झाड पृथ्वीवर आहे. मग लिंबाचं झाड का दाखवलं? अहो तुम्हाला वस्तूचा निर्देश करायचा असेल तर आधी मोठी गोष्ट दाखवावी लागते. आधी एखादी गोष्ट जी दिसते ती समोर मांडावी लागते. लिंबाचं झाड आधी मांडलं, मग त्याची फांदी मांडली, मग त्याची ढगळा मांडला, मग त्याचे पानं मांडले. कशामुळं? लिंबाचं झाडाचा चंद्राचा काय संबंध आहे? लिंबाच्या झाडाचा चंद्राचा काही संबंध नाही. पण तुमच्यासमोर आज काय आहे? आज तुमच्या समोर लिंबाचं झाड आहे, लिंबाच्या झाडाची फाटी आहे. मग तुम्हाला चंद्र पाहायचा आहे आणि चंद्र जर त्याच्या आड दिसत असेल, आत लपला असेल, तर तुम्हाला तेच दाखवणं भाग आहे. म्हणजे चंद्र दाखवणे हा उद्देश आहे, पण लिंबाच्या झाडाचं निमित्त करून दाखवला. लिंबाच्या झाडाचं स्वरूप आधी तुम्हाला लक्षात घ्यावं लागलं आणि मग तुम्हाला चंद्र दिसला. मग आता एकदा चंद्र दिसल्यावर आपण काय लिंबाचं झाड पाहतो काय? नाही नाही, चंद्र दिसला, आता लिंबाचं झाडही नको, त्याची फांदीही नको, त्याचा फाटाही नको, त्याचे ढगळे नको आणि त्याचे पानही नको. का हो आता लिंबाचं झाड काय करायचं उपयोगाचं? नाही नाही नाही, लिंबाचं झाड तुम्ही सांगितलं ना, चंद्र पाहायचा असेल तर लिंबाचं झाड. अहो चंद्र पाहायचा असेल तर लिंबाचं झाड नाही, लिंबाचं झाड हे निमित्त करून तुम्हाला चंद्र दाखवला. ज्याला म्हणतात शाखा चंद्र न्याय. त्याप्रमाणे तुम्हाला ईश्वर दाखवायचा आहे तर ईश्वर दिसत नाही डोळ्याला, ईश्वर डोळ्याला दिसत नाही, ईश्वर कळून येत नाही, तर मग तुम्हाला आधी काय दाखवणं भाग आहे? म्हणून त्यांनी जन्माद्यस्य असा शब्द वापरला. व्यास महर्षी या ठिकाणी भागवत रचना करताना जे मंगलाचरण करतात, हे मंगलाचरण कोणत्या प्रकारचं आहे? हे मंगलाचरण स्तुतिरूप नाही आहे, हे मंगलाचरण नामरूपात्मक नाही आहे. कारण जो नामरूपात्मक नाही, ज्याला नाम नाही, ज्याला रूप नाही, ज्याला आकार नाही, त्याचं मंगलाचरण काय करणार? त्याचं स्तुती काय करणार? त्याचं गौरव काय करणार? कोणत्या शब्दात करणार? कारण कोणत्याही शब्दात केला तरी भगवान हा अनिर्वचनीय आहे. त्यामुळे ते सगळे शब्द लुळे पडतात, सगळे शब्द कमी पडतात. या ठिकाणी वाचारंभण असं त्याला म्हणतात. वाचारंभण म्हणजे उगं वाचेचं बोलणं आहे, प्रत्यक्षात काय खरं? वाचारंभण हे केवळ शाब्दिक बडबड आहे. प्रत्यक्षात भगवान शब्दाने कळून येणारा नाही, शब्दाने कळणारा नाही, तो अनुभवाने कळणार आहे. मग तो भगवान कोण? मग ते म्हणतात या ठिकाणी वस्तू निर्देशात्मक नमन असल्यामुळं वस्तूचा निर्देश केलेला आहे. कोणत्या वस्तूचा? तर भगवान ही वस्तू आहे आणि त्याचा निर्देश कोणत्या शब्दाने केला? जन्माद्यस्य. का हो म्हणले इथं तर कुठं ओम नाही, कुठे नमस्कार नाही आणि जन्माद्यस्यपासून सुरुवात केली? हो म्हणले, त्याचं कारण त्यांनी सांगितलं की या ठिकाणी त्यांनी आपल्यासमोर भगवंत सांगण्यासाठी जन्म शब्द वापरला. जन्माद्यस्य यतः असा शब्द वापरला. हे ब्रह्मसूत्रातलं अधिकरण नंबर 2चं सूत्र आहे, जन्माद्यस्य यतः. म्हणजे जो भगवान तुम्हाला समजून घ्यायचा आहे, तर भगवान हा समजून घेण्याची गोष्ट नाही आहे, तो अनिर्वचनीय आहे आणि म्हणून शब्दाने कळणारा नाही, तो दिसणारा नाही, तो केवळ स्वतःला कळणारा आहे. जो ज्याला आपण
आत्मरूप अशा प्रकारचा आहे, स्वसंवेद्य अशा स्वरूपाचा आहे. तर मग या ठिकाणी ते म्हणतात की जन्माद्यस्य म्हणजे हे जग त्यांनी आपल्यासमोर सांगितलं. त्यांनी उदाहरण आपल्याला दिलं की हे जग जन्माद्यस्य यतः, यतः म्हणजे हे जग. जन्म शब्दाने सूत्र असं असतं, ज्याला सूत्र कशाला म्हणतात, हे ब्रह्मसूत्रातलं अधिकरण नंबर 2चं सूत्र आहे. तर सूत्र म्हणजे काय? सूत्र म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त गोष्ट ज्याची सांगितली जाते त्याला सूत्र म्हणतात. आपल्याला थोडं सांगायचं असतं पण आपण टोपल्यांशी बोलतो, ते सूत्रमय नाही आहे. पण संत महात्मे हे खूप मोठी गोष्ट पण एका शब्दात सुचवतात, सांगतात, त्याला म्हणतात सूत्रमयता. ही सूत्रमयता भाषेमध्ये असली म्हणजे तो पांडित्य, ज्ञान किंवा परिपूर्णता याचं लक्षण आहे. या ठिकाणी व्यास महर्षींनी जे सूत्र लिहिलं आहे, हे सूत्र जन्म असा शब्द वापरला. पण जन्म शब्दानेच उत्पत्ती, स्थिती आणि लय असे तिन्ही गोष्टी स्पष्ट झाल्या. का? कसं काय हो म्हणले? हो बरोबर आहे. जन्म शब्द वापरल्याबरोबर निर्मिती सांगितली. जायते, जन्म. आपण म्हणतो ही वस्तू निर्माण झाली, असा शब्द वापरल्याबरोबर याचा अर्थ असा आहे की जी निर्माण झाली तिचा विनाश ठरलेला आहे. का? जन्माला आली म्हणजे नष्ट होणारच आहे. म्हणजे आपोआपच जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी जन्म शब्दाने सांगितल्या. कारण जरी इथं मृत्यू शब्दाचा उल्लेख नसला तरी निर्माण झालेली गोष्ट थोड्या वेळ टिकेल पण पुन्हा नष्ट होईल. का? त्याचं कारण निर्माण होणारी गोष्ट नष्ट होतच असते. जन्माला आलेला प्राणी नष्ट होणारच आहे आणि म्हणून जन्म शब्दाने त्यांनी तीन गोष्टी सांगितल्या. आपण म्हटलं की बुडबुडा, हे बा पहा, लाट आली समुद्राची. कुठे कुठे कुठे? अहो कुठे काय गेली? आली म्हटलात ना तुम्ही. हो आली, आली म्हणता म्हणता गेली. गेली कशी काय हो? हो आजी येत असते ती जातही असते. बुडबुडा निर्माण झाला, झाला म्हटल्या क्षणीच तो नष्टही झाला. अहो झाला म्हटलात तुम्ही. हो झाला, निर्माण झाला असं म्हणल्याबरोबरच तो नष्टही झाला. बुडबुड्याचं आयुष्य किती काय? तसं आपलं आयुष्य किती काय? एक बुडबुड्यासारखं आहे. आयुष्यच अवघे जसे की थेंब ओघळलेले. ज्याप्रमाणे ओघळलेला थेंब हा भिंतीवरून खाली येतो आणि खाली पडतो, ओघळतो आणि खाली पडतो, तसं आयुष्य हे गतिमान आहे. निर्माण झालं त्याच क्षणी ते नष्टही झालं. काही क्षण त्याचं आयुष्य होतं. बुडबुड्याचं आयुष्य जसं निर्माण झाल्याबरोबर काही क्षण टिकतं आणि पुन्हा बुडबुडा नष्टही होतो, त्याप्रमाणे हे जग म्हणजे बुडबुड्याप्रमाणे आहे. म्हणून हे जग जन्म शब्दाने त्यांनी निर्मिती सांगितली. अस्ति म्हणजे आहे. आपण म्हणतो ना हे 6 षड्भाव विकार आहेत. कोणते षड्भाव विकार आहेत? म्हणजे अस्ति म्हणजे आहेत, जायते, मग वर्धते, विपरिणमते, याप्रमाणे विनश्यती. याप्रमाणे एक एक गोष्टी आधी वस्तू असते, निर्माण होते, वाढते, थोडी मोठी होते, मग नंतर तिच्यामध्ये बदल होतो, विपरिणमते, आणि नंतर तिच्यामध्ये म्हातारपण येतं, वार्धक्य येतं आणि नंतर ती नष्ट होते. कोणती वस्तू ही निर्माण होते, वाढते आणि नष्ट होते. या 3 गोष्टी ज्याला आपण उत्पत्ती, स्थिती आणि लय असं म्हणतो किंवा षड्भाव विकार असं म्हणतो, ते प्रत्येक वस्तूत आहे. एखादं झाड आपण लावतो, ते एक छोटंसं रोप असतं, मग ते मोठं होतं, झुडूप होतं, आणखी मोठं होतं, त्याला फळं यायला लागतात, नंतर ते वठायला लागतं आणि नंतर ते नष्ट होतं. हा निसर्गाचा नियम आहे, हा जगाचा नियम आहे. जग हे देखील हेच आहे. जग निर्माण होतं, जग राहतं आणि जग नष्ट होतं. आणि म्हणून जन्म शब्दाने जन्माद्यस्य यतः, या ठिकाणी व्यासांनी जे सूत्र या ठिकाणी वापरलं, जन्माद्यस्य यतः, ज्या जगाचा उल्लेख या ठिकाणी केला की हे जग
आपल्यासमोर काय आहे? आपल्यासमोर देव कुठे आहे? आपल्यासमोर जग आहे. जे आपल्या समोर आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणता शाखा चंद्रन्य आहे. आपल्याला चंद्र दिसत नाही म्हणून आधी एखादं झाड दाखवावं लागतं, मग फांदी दाखवावी लागते. त्याप्रमाणे त्यांनी ही फांदी दाखवली. कोणती? जगाची फांदी. हे जग तुम्ही पाहता ना, हो, हे कधी निर्माण झालं? निर्माण झालं असेल काही वर्षापूर्वी. फार पूर्वी होतं का? नाही. नंतर निर्माण झालं. निर्माण झाल्यानंतर थांबलं, वाढलं आणि नष्ट झालं. हे जग ज्याप्रमाणे उत्पत्ती त्याची होते, ते वाढतं, ते स्थिर होतं आणि ते नष्ट होतं. परिवर्तनशील जगाचा स्वभाव असल्यामुळं जगामध्ये परिवर्तन होतं. त्याप्रमाणे या जगाची उत्पत्ती कुणी केली असा कधी विचार केला का? या जगाची उत्पत्ती कुणी केली असेल, याचा निर्माणकर्ता कोण आहे? हे जग निर्माण झालं खरं, पण याचा निर्माणकर्ता कोण? या ठिकाणी वेगवेगळ्या शास्त्रकारांनी वेगवेगळे उदाहरणं दिलेली आहेत. कुणी याला सांगितलं दृष्टीसृष्टीवाद सांगितला. कुणी सांगितलं की नाही, हे जग सहजच निर्माण झालं, आपोआपच निर्माण झालं. आपोआप कोणती गोष्ट निर्माण होत असते का? कोणत्याही गोष्टीला निर्मिक असल्याशिवाय, निर्माणकर्ता असल्याशिवाय कोणती गोष्ट निर्माण होत नाही. हे चित्र कुणी काढलं? नाही, आपोआपच निघालं. नाही, आपोआप निघत असतं का? चित्र कुणीतरी काढणारा चित्रकार असला पाहिजे. ही मूर्ती कुणी घडवली? नाही, ती आपोआपच जशी तशी पहिल्यापासून आहे. नाही, मूर्ती घडवणारा मूर्तिकार आहे, चित्र काढणारा चित्रकार आहे. त्याप्रमाणे जग निर्माण करणारा भगवान आहे. जग निर्माण करतो, तो जगाची निर्मिती करतो. तो जगाची निर्मिती करणारा जग आपल्या समोर आहे आणि त्यामुळं त्यांनी जन्माद्यस्य असा शब्द वापरला. या जगाचा जन्म, या जगाची वाढ आणि या जगाचा अंत ज्याच्या आधारावर होतो, ज्याच्या स्वरूपावर होतो, तो भगवान. जन्माद्यस्य यतोन्वयादितरतः. या ठिकाणी हे सूत्र लक्षात घेताना त्यांनी म्हटलंय की जन्माद्यस्य यतः. हे जग ज्याच्या स्वरूपावर निर्माण झालं, हे जग ज्याच्या स्वरूपावर राहतं आणि हे जग ज्याच्या स्वरूपामध्ये विलीन होतं. ज्याप्रमाणे बुडबुडा, पाण्यावरची लाट, ही पाण्यावरची लाट कशावर निर्माण झाली हो? पाण्यावरची लाट समुद्रावर निर्माण झाली. ती राहिली कुठे? समुद्रावरच राहिली. नष्ट कुठं झाली? समुद्रातच नष्ट झाली. पाण्यावरची लाट समुद्रात निर्माण झाली, समुद्रावर राहिली आणि समुद्रातच विलीन झाली. बुडबुडा पाण्यावर निर्माण झाला, पाण्यावर राहिला आणि पाण्यातच विलीन झाला. त्याप्रमाणे हे जग भगवंताच्या स्वरूपावर निर्माण होतं, स्वरूपावरच राहतं आणि स्वरूपावरच विलीन होतं, स्वरूपामध्येच विलीन होतं. म्हणून ज्या भगवंताचा तुम्हाला विचार करायचा आहे, तो भगवंत सहजासहजी कळणारा नाही. कारण जग आम्हाला कळायला सुद्धा सगळं आयुष्य घालवावं लागतं. तोपर्यंत आपलं मरण जवळ येतं तरी जग कळत नाही. आणि मग देव कसा कळल हो? ज्या भगवंताच्या स्वरूपावर अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्या स्वरूपावर निर्माण होतात, ज्याच्या स्वरूपावर वावरतात आणि ज्याच्या स्वरूपामध्ये नष्ट होतात. अहो, साधी एक पृथ्वी ही समजून घ्यायची तर आपलं आयुष्य जातं. मग पृथ्वीच्या भोवती असलेले ग्रह, तारा, नक्षत्र, मग आकाशगंगा. काय हो म्हणले, कुणी कशाचा अभ्यास करू लागले? हो, मी आकाशगंगेचा अभ्यास करू लागलो. आकाशगंगेचा? आकाशगंगेचा अभ्यास करायला कोट्यवधी वर्ष देखील पुरणार नाहीत. कारण त्यातल्या एकेका ताऱ्याचा शोध घ्यायचा तर आपलं आयुष्य पुरेल. इतकं सुद्धा आपल्याजवळ आयुष्य नाही आहे. मग आपल्याला एक मातीचा कण समजून घ्यायचा झाला तर आयुष्य जातं. पंचमहाभूत समजून घ्यायचे झाले तर सगळं आयुष्य जातं. आणि एक गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला आयुष्यामध्ये वेळ नाही. आणि मग भगवान समजून घ्यायचा, ज्यांनी हे सगळं अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण केले. आपण म्हणतो ना, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. हा जो अनंत कोटी ब्रह्मांड आहे,
ज्याला ज्याच्या स्वरूपावर रोम रोम जसे आपल्या अंगावर असतात, केस जशा अंगावर असतात, त्याप्रमाणे भगवंताच्या अंगावर अनंत कोटी ब्रह्मांड एकेका रोमारोमात आहे. एकेका रोमात अशा अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. अशा अनेक, एकच नव्हे, हजारो आकाशगंगा आहेत, हजारो सूर्य आहेत, हजारो चंद्र आहेत, हजारो तारका आहेत, जिथे आपली बुद्धी पोचू शकत नाही. ज्याप्रमाणे ते म्हणतात की एखाद्या उमरामध्ये, उमराचं झाड असतं, त्या उमराच्या झाडामध्ये एक उमराचं फळ असतं. त्या फळामधल्या एका मशकानी, एका किड्यानी जर विचार केला की मला उमराचं झाड समजून घ्यायचं आहे, तर त्याला जसं ते शक्य नाही. का हो? अहो, तू मुळातच एक उमराच्या फळामध्ये असलेला किडा आहेस. तुला एवढं उमराचं फळ समजून घ्यायला सुद्धा तुझं आयुष्य पुरणार नाही, कारण तुझं आयुष्य क्षणिक आहे. किती दिवसाचं आयुष्य आहे तुझं? मग तू उमराचं फळ देखील समजून घेऊ शकणार नाहीस, तर उमराचं झाड कसं समजून घेशील? कारण उमराचं झाड हे तुझ्या दृष्टिकोनातून व्यापक आहे, प्रचंड आहे. तुला ते समजून घेता येणं शक्य नाही. तसा भगवान हा आपल्या बुद्धीला कळणारा नाही. भगवंताचा विषय आपल्या बुद्धीला कळणारा नाही. मग तरीसुद्धा मग ते म्हणतात नाही, मग आम्ही समजूनच घेऊ नये का? नाही, घ्यावं. मग कशा पद्धतीने घ्यावा? तर ते म्हणतात अन्वयाद इतरतः. अन्वयाद इतरतः म्हणजे अन्वय आणि व्यतिरेक याने भगवान समजून घ्यावा. अन्वयाद इतरतः म्हणजे अन्वय आणि व्यतिरेक. या ठिकाणी अन्वय म्हणजे काय? जे असताना जे असतं त्याला अन्वय असं म्हणतात, आणि जे नसताना जे असतं त्याला व्यतिरेक म्हणतात. आता म्हणजे काय? पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला. जरी याचं उत्तर दिलं तरी कळत नाही, त्याला म्हणतात सूत्र. सूत्र असं असतं की जे समजून सांगितलं तरी कळत नाही, मग त्याला उदाहरण द्यावं लागतं. अन्वयाद इतरतः, भगवंताचा अन्वय आणि भगवंताचा व्यतिरेक. अन्वय म्हणजे भगवान सर्वत्र आहे हे समजून घेणे, याला म्हणतात अन्वय. आधी अन्वयाने आणि मग व्यतिरेकाने. ज्ञान कसं प्राप्त करून घ्यावं? ज्ञान आधी अन्वयाने प्राप्त करावं लागतं, आणि मग व्यतिरेकाने निषेधशेष जयतादशेषः. निषेध करत 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 जे उरेल तो भगवान हे समजून घ्यावं. त्याप्रमाणे अन्वय म्हणजे भगवान सर्वत्र कसा आहे, सर्व विश्वामध्ये तो कसा व्यापक आहे, सर्व विश्वामध्ये तो कसा भरलेला आहे. कणकण में भगवान, प्रत्येक कणाकणामध्ये भगवंताचं अस्तित्व कसं आहे हे समजून घेणं म्हणजे अन्वय. अन्वय म्हणजे त्याचा प्रत्येक वस्तूमध्ये असलेला भगवंताचा प्रवेश, अनुप्रवेश. मग कोणत्या रूपाने भगवान सर्वत्र आहे? तर चैतन्य रूपाने तो सर्वत्र आहे. या ठिकाणी सच्चित आनंद हे त्याचं स्वरूप आहे. या ठिकाणी आपल्याला स्वरूप लक्षण भगवंताचं आणि तटस्थ लक्षण या दोन लक्षणांनी त्याचा विचार करता येईल. आधी आपण तटस्थ लक्षण म्हणजे काय? तटस्थ लक्षण म्हणजे तट, अर्थात तट म्हणजे तटाक, किनारा. किनाऱ्यावर उभा राहून एखादी गोष्ट पाहणे याला म्हणतात तटस्थ लक्षण. किनाऱ्यावर उभा राहून म्हणजे दूरस्थ, बाजूला होऊन. आता तट या ठिकाणी किनारा, तटस्थ लक्षण भगवंताचं काय? तर आपण सगुण जे लक्षण आहे भगवंताचं, भगवंताला आपण म्हणतो की सावळा रंग आहे. भगवंत कसा आहे? तर सावळ्या रंगाचा आहे. त्यांनी उदाहरणार्थ विठ्ठलाची मूर्ती आपण डोळ्यासमोर आणली तर कमरेवरती हात ठेवलेले आहेत, कटेवरती हात आहेत, समचरण तो उभा आहे. समचरण सरोजम सांद्र निरांबुदाभम जगन निहित पाणी मंडलम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदनम कंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलन चिंतयामी. भगवान कसा आहे? विठ्ठलाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. समचरण उभा आहे, कटेवरती हात घेतलेले आहेत, माला तुळशीची घातलेली आहे, त्याचप्रमाणे मयूर पिच्छ डोक्यावरती धारण केलेलं आहे, आणि कांबळ घोंगडी घेतलेली आहे, एक काठी घेतलेली आहे गोवळ्याची, आणि भगवंतानी पितांबर धारण केलेलं आहे. हे वर्णन सगुण रूपाचं आहे. आपण पंढरपूरला
जरी प्रत्यक्ष आत जाऊ शकत नसलो, सध्या काय तिथे प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरू आहे, त्यामुळं संचारबंदी असल्यामुळं कोणीच जाऊ शकत नाहीत, भगवान एकटा उभा आहे. पण आपण आपल्या मनामध्ये तो निर्माण भगवंताचं स्वरूप मनामध्ये आठवू शकतो आणि साठवूही शकतो. भगवंताचं हे सुंदर गोजरं गोवळं रूप आपल्या मनामध्ये आपण साठवलं, आठवलं म्हणजे हे झालं सगुण रूप. भगवंताचं हे सगुण रूप आहे. याला म्हणतात तटस्थ लक्षण. तटस्थ लक्षण म्हणजे भगवंताचं सगुण अशा प्रकारचं स्वरूप, भगवंताचं गुणयुक्त असणारं स्वरूप. हे मायोपहित चैतन्य ज्याला म्हणतात, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये मायोपहित चैतन्य, मायेने उपहित असलेलं चैतन्य. भगवान हा चैतन्य घन आहे, पण मायेने म्हणजेच गुण आणि रूप यांनी युक्त. 3 गुण मायेचे. माया ही रूप, गुण, नाम या 3 गोष्टींनी मायेचे कार्य सुरू होतात. नाम, रूप आणि गुण याला म्हणतात माया. म्हणून नाम रूपात्मक जे आहे, जे जे नामरूपात्मक आहे ते ते मायिक आहे. जे जे नामरूपात्मक आहे ते ते मायिक आहे, आभासात्मक आहे. आणि म्हणून या ठिकाणी मायोपहित चैतन्य देखील मायोपहित होऊन सगुण रूप होऊन, मुळात भगवान हा सच्चिद आनंद या स्वरूपाचा आहे. तो आनंद घन अशा स्वरूपाचा आहे. तो चैतन्य रूप आहे, तो ब्रह्मस्वरूप आहे. आणि या परब्रह्मस्वरूपाला कोणत्याही प्रकारचं रूप, रंग, आकार नाही. म्हणून त्याला आपण निराकार, निर्विकार, निर्गुण असे शब्द वापरतो. पण मग तो सगुण साकार कधी झाला? जेव्हा त्यांनी मायेचा आश्रय घेतला तेव्हा तो सगुण साकार झाला. जेव्हा त्यांनी अवतार धारण केला तेव्हा तो सगुण साकार झाला. अवतार धारण केला म्हणजेच मायेचा आधार घेतला आणि तो सगुण साकार झाला. तोच भगवान सगुण साकार झाला, मायेच्या रूपामध्ये आला. तो मायेच्या शक्तीने युक्त झाला आणि आपल्यासमोर उभा राहिला. तो म्हणून 9व्या अध्यायामध्ये माऊलींनी म्हटलंय की असा भगवान ज्याला कान नाहीत, ज्याला हात नाहीत, ज्याला पाय नाहीत, ज्याला डोळे नाहीत, मग तो कान, डोळे, हात, पाय, नाक, शरीर यांनी युक्त झाला. का झाला? तर भगवंत हा जरी निर्विकार, निराकार आणि निर्गुण असला तरी भक्ताच्या भावनेतून त्याला आकार प्राप्त झाला. म्हणून आपण म्हणतो भक्तेच्छोपात देहाय. भक्ताने त्याला या अवतार रूपामध्ये आणलं. भक्ताच्या इच्छेने तो अवतार रूपात अवतरित झाला. तो सगुण साकार झाला. जरी तो या ठिकाणी कान, डोळे, नाक, अचक्षुषी मद चक्षु माऊलींनी म्हटले 9व्या अध्यायामध्ये, अचक्षुषी मद चक्षु. मी अचक्षु आहे पण मला चक्षु म्हणजे डोळे कोणी दिले? हो, भक्ताने दिले. मला कान नाही आहेत पण भक्ताने मला कान दिले. आणि मग मकराकृती कुंडले भक्तानेच माझ्या कानामध्ये घातली. आता मकराकृती कुंडल भगवंताच्या कानात चमकतात असं जेव्हा वर्णन आपण वाचतो किंवा ऐकतो, मकराकृती कुंडल भगवंताच्या कानामध्ये आहेत. कौस्तुभ माळा गळ्यामध्ये धारण, कौस्तुभ मणी गळ्यामध्ये धारण केलेला आहे. वैजयंती माला गळ्यामध्ये घातलेली आहे. हे वर्णन कुणी केलंय? हे भक्तांनी केलंय. आणि म्हणून देवाला ते वर्णन स्वीकारावं लागलं. देवाला त्याप्रमाणे आपल्या स्वरूपात साकार व्हावं लागलं. आणि याला म्हणतात तटस्थ लक्षण. भगवंताचं हे तटस्थ लक्षण आहे. सगुण साकार असणारं लक्षण हे तटस्थ लक्षण आहे. आणि निर्गुण, निराकार, निर्विकार जे आहे ते आहे स्वरूप लक्षण. भगवंत मूळ स्वरूप कसं आहे? मूळ स्वरूप भगवंताचं निर्गुण, निराकार, निर्विकार अशा स्वरूपाचं आहे. आणि सगुण साकार हे त्याचं तटस्थ लक्षण आहे, मायोपहित चैतन्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की अन्वय आणि व्यतिरेक या दृष्टिकोनातून मला समजून घ्या. अन्वय व्यतिरेकाभ्याम या ठिकाणी आपण पुढे देखील बघणार आहोत. ज्या चतुश्लोकी भागवतामध्ये सुद्धा त्यांनी याचं विवरण केलेलं आहे. अन्वय व्यतिरेकाभ्याम
अन्वय आणि व्यतिरेकाने मला तुम्ही समजून घ्या. आता अन्वय म्हणजे उदाहरणार्थ उदाहरण सांगायचं झालं तर एक लाकूड आहे. लाकडाचा हत्ती केला. लाकडाचा हत्ती केला. जसं आपण मातीचेच वस्तू तयार करतो. मग आपण कृष्णाष्टमीला गोकुळ बनवतो, गोकुळ तयार करतो. कशाचे गोकुळ असतात होय? मातीचे. कृष्ण कशाचा असतो? मातीचा. यशोदा कशाची असते? मातीची. गोकुळ कशाचे असतो? मातीचे. बाकीचे गाई, गुरं, वासरं ते कशाचे हो? मातीचे. पण त्याला आपण माती जरी त्याचं मूळ असलं तरी आपण त्याचे वेगवेगळे आकार करतो. मग हा कृष्ण आहे, ही यशोदा आहे, ही गाई आहे, ही वासरू आहे, हे नंद आहेत, हा पाळणा आहे. कशाचा आहे हा सगळा मातीचा आहे. आणि हे मातीचं गोकुळ आपण करतो. या ठिकाणी आकार भिन्न भिन्न आहेत, पण माती तर एकच आहे ना. माती एकच आहे, पण आकार मात्र भिन्न आहेत. म्हणजे कृष्ण, यशोदा हे मातीचेच आहेत, पण कृष्ण त्याला आपण कृष्ण म्हणतो, यशोदेला यशोदा, पाळण्याला पाळणा, वसुदेवाला वसुदेव, देवकीला देवकी वगैरे वगैरे हे सगळे नावं आपण त्या आकाराला देत असतो. आणि त्यात माती मात्र एकच आहे. या ठिकाणी याला म्हणतात अन्वय. प्रत्येक गोष्टीमध्ये मातीचा अन्वय आहे का नाही? अन्वय म्हणजे मातीशिवाय हे गोकुळ तयार झाले का हो? नाही. माती काढून टाका, गोकुळ कुठे आहेत? माती वजा केली तर गोकुळ राहतील का? माती वजा केली तर एखादी वस्तू राहील का? मातीचे बैल आपण करतो, पोळ्याला आपण मातीचे बैल पुजतो, मातीची गाय आणतो, पण माती वजा केली तर बैल राहील का? माती हा त्यातला अन्वय आहे. म्हणजे मातीमुळे ते बैल तयार झाले, मातीमुळे गोकुळ तयार झाले, मातीमुळे वस्तू तयार झाली. जसं लाकडाचा हत्ती आहे, लाकडाचा खांब आहे, लाकडाचा सिंह आहे, लाकडाचा वाघ आहे, हे सगळे लाकडाचे आहेत, पण मूळ त्यातलं लाकूड आहे. म्हणून आपण आकाराकडे बघतो आणि आपण म्हणतो हे हत्ती केवढ्याला दिला हो? ते म्हणतो हा हत्ती काय, हा 500 रुपयाला आहे. आणि सिंह तो 700 रुपयाला आहे. आणि ही बैलगाडी ती 200 रुपयाला आहे. पण ही किंमत कशाची आहे? लाकडाची आहे का? नाही, लाकूड तर सगळीकडे सारखंच आहे. ही किंमत आकाराची आहे. ही किंमत आहे ती आकाराची आहे. म्हणून व्यवहार चालतो मायेवर, आकारावर, नावावर, रूपावर व्यवहार चालतो, या सगळ्या गोष्टीवर. आणि म्हणून या सगळ्याच्या मध्ये लाकडाचा अन्वय आहे का नाही? आपण जर म्हटलं हे लाकूड द्या, लोक म्हणते लाकूड? हा लाकूड नाही आहे, हे वाघ आहे. हे लाकूड नाही आहे, ही हत्ती आहे. हे लाकूड नाही आहे, ही बैलगाडी आहे. पण ती मूळ लाकूडच आहे ना. हो, लाकूडच आहे, पण लाकडाची आहे. तसं हे जग जे आहे त्याच्यात मूळ भगवान आहे, मूळ ईश्वर आहे, मूळ भगवंताचं तत्व आहे. पण आपण ते भगवंताचं तत्व विचारात घेत नाहीत, कारण आपल्याला आकार दिसतो तो मायेचा, आकार दिसतो तो जगाचा. आणि आपण जगाच्या नामरूपात्मक आकाराला पाहून त्याचं नाव ठेवतो, त्याला बोलावतो, व्यवहार करतो, पण मूळ भगवंताकडे पाहत नाहीत. पण मूळ भगवान अन्वय स्वरूपाने सर्वत्र आहे, अन्वय रूपाने तो सर्वत्र आहे. या ठिकाणी अन्वय रूपाने भगवंत सर्वत्र असल्यामुळे त्याला मूळ विश्वपट ब्रह्मदोरा. मुक्ताई ही महान संत, जिने ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा उपदेश केला, एवढी क्षमता तिच्यामध्ये. आणि एक 8 वर्षाची 9 वर्षाची चिमुरडी, पण ती म्हणते विश्वपट ब्रह्मदोरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वपट ब्रह्मदोरा. ज्याप्रमाणे विश्व जग हे पट आहे, पट म्हणजे वस्त्र आहे. विश्व हे वस्त्र आहे आणि त्यातला दोरा ब्रह्म आहे. त्यातला दोरा कोण आहे? दोरा ईश्वर आहे. दोरा काढून टाका, वस्त्र राहणार नाही. दोरा आहे म्हणून वस्त्र आहे. वस्त्र कधी आहे? आपण एखाद्या म्हणतो काय चांगली साडी आहे, साडी चांगली आहे, कद चांगला आहे, पण
त्याच्यातलं दोरा वजा केला तर साडी राहील का? नाही राहणार. पैठणी राहील का? राहणार नाही. कद राहील का? राहणार नाही. पितांबर राहील का? राहणार नाही. कारण दोरा त्यातला प्रमुख आहे, दोरा त्यातलं मूळ आधार आहे. त्याप्रमाणे भगवान हा या जगाचा आधार आहे आणि जग हे आधेय आहे, त्याच्यावरती आधारलेलं आहे आणि म्हणून भगवान हा अन्वय रूपाने सर्वत्र आहे. आता अन्वय म्हणजे काय ते आपण समजून घेतलं. आता उद्या याचं चिंतन आपण करूया की व्यतिरेक म्हणजे काय. याप्रमाणे आज आषाढ शुद्ध दशमी, आषाढ शुद्ध दशमी ते कार्तिक शुद्ध दशमीपर्यंत आपण चातुर्मास्याच्या नियमानुसार भागवत श्रवण प्रवचन याचा नियम पाटंगणावरती अनेक वर्षापासून, अनेक पिढ्यापासून चालत आलेला आहे. त्याचंच या ठिकाणी अनुसरण मी या ठिकाणी आपल्यासमोर करत आहे. पण हे करण्यासाठी भगवंताच्या कृपेची आवश्यकता आहे. म्हणून माझ्या निमित्ताने भगवान हे करून घेतो असं मी म्हणेन. आणि आपण सगळे सद्भाविक श्रोते नियमाने याप्रमाणे उपस्थित राहून या एका भगवत सेवेचा लाभ घ्यावा आणि आपणही या भगवंताच्या एका व्यापक असणाऱ्या कार्यामध्ये सहकार्य करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचं प्रवचन थांबवतो. कुंडली कवरदे हर विठ्ठल.